विजू, ए विजू, लता वहिनी, लवकर या बरं. What happened? काका, काय झालं आमचं? का ओरडताय? What happened? अगं बातमीच तर तशी आहे, आनंदाची. My God, या वयात? हो, म्हणजे तशी बातमी नाही हो. हे घ्या, प्रसाद घ्या. बोला ना, पटापट सांगा ना. हो हो हो, सांगते. काय झालं, मी आता मंदिरात गेले होते ना, तिथे मला एक गृहस्थ भेटले. असे वेगळेच होते ते, म्हणजे तीक्ष्ण नजर, गौरवर्ण, त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं ना, ते असं होतं की समोरच्याचे डोळे दिपतील. तुमचे दिपले? नाही, पण तरी काहीतरी वेगळं होतं त्यांच्यात. अगं शैला, कुणाबद्दल सांगतेस? अरे, भारतीय लग्न संस्थेचे महान अभ्यासक मोहन जोशी यांच्याबद्दल. काय झालं, मी आता मंदिरात गेले होते ना, तिथे माझ्या एका मैत्रिणीला नुपूर बद्दल सांगत होते. ते तिथेच बसले होते, त्यांनी सगळं ऐकलं. हो, आणि मला म्हणाले, माझ्या इतका लग्न संस्थेवर अभ्यास केलेला माणूस तुम्हाला अख्ख्या भारतात शोधून सापडणार नाही. वा. मग तुम्ही तुमच्या भाचीसाठी स्थळ शोधून हैराण झालात ना, मला घरी घेऊन चला, एकदा माझी तिच्या बरोबर गाठ घालून द्या. बघा, तुमच्या भाचीच्या लग्नाचा प्रश्न असा सोडवतो. नक्की आता सगळं चांगलं होणार आहे. आत्या, तू किती काळजी करतेस ग तू माझी. बघ, आता माझ्या लग्नाचा प्रश्न नक्की सुटेल. आत्या, मला सांग, त्यांना मुलगा आहे का ग? नाही, माहित नाही. हो, हा, मला वाटतं त्यांचं विवाह मंडळ असेल. नाही, माहित नाही. अरे, पण ते सांगत होते त्यांचे ना 10-15 हजार तरुण फॉलोअर्स आहेत म्हणे. नाही, मग विवाह मंडळच असणार ना. आता एवढी तरुण मंडळी फॉलो करतात, उगाच का? नाही नाही, त्यांना नाही, म्हणजे त्यांच्या विचारांचे फॉलोअर्स आहेत. कॉलेजमध्ये लेक्चर्स आहेत का ते? नाही, माहित नाही. काय माहित आहे मग तुम्हाला शैलावंचं? अर्धवट माहिती घेऊन येता सगळी. स्टिंग्विश. पण आता ते येत आहेत ना घरी, त्यांना विचारूया, सगळी माहिती काढूया. अगं बाई, म्हणजे ते तयार झाले यायला? अगं म्हणजे काय, लगेच. ते म्हणाले की मी घरी आलो की तुमच्या भाचीच्या लग्नाचा प्रश्न कायमचा सुटला म्हणून समजा. माझा देव पावला बघ. अगं बाई. या वेळेला कोण आलं आता? ती वेळा सांगितलं पहिरीवाल्यांना नका तडमडत जाऊ यावेळेस, तरी येतात. वहिनी, शैलावांचांनी सांगितलं होतं ना, ते जोशी ते असतील कदाचित. ओ माय गॉड, माझ्या लक्षातच नाही. विजू, विजू, पटापट आवर. तू हे सगळं आणि आवरून ये जरा, आवरून ये, हे सगळं स्वच्छ कर. मधू, मधू, दरवाजा उघड. काम करतोय दिसतंय ना. चोमडी. पपुड्या, जा बेटा, दरवाजा उघड. आई, परत सकाळी व्यायाम करायला वेळ नाही मिळाला, आता परत तू नको ना. पपुड्या, असं काय करायचं ते? हा, आधी दरवाजा उघड बघू, मग आपल्या रूम मध्ये जाऊन दिवसभर व्यायाम करत बस. सोनू, जो 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 जो. प्रॉमिस? प्रॉमिस. गो गो बेटा, गो. येस. हॅलो यंग मॅन. हॅलो. काय व्यायाम चालला वाटतं? हो, पण आपण? मी मोहन जोशी. हॅलो, हाऊ आर यू? गुड डे. हॅलो. देशपांडेचं घर हेच ना? येस येस, देशपांडे स्वीट मार्ट. आई, देशपांडे स्वीट होम हेच. या ना, मोहन जोशी ना? येस. प्लीज वेलकम आहे, वेलकम आहे. कम. तिकडे तिकडे. सिट सिट. तुम्ही नुपूर का? नाही, 22-25 मुलांनी तुम्हाला नकार दिला, त्याच नुपूर तुम्ही का? नाही, मी नुपूर नाही, मी नुपूरची काकू. माझं लग्न झालंय. हो, हॅपीली मेरिट. आई, मेरिट म्हणजे हॅपीली मॅरिड म्हणायचंय तिला. हो, तेच ते. हा माझा पपुड्या, म्हणजे यशवर्धन. मी यश. यश मीन्स सक्सेस, म्हणजे जीत मीन्स यश. हो, म्हणजे हा तुमच्या लग्नाच्या यशाचा मापदंड. कोण? मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय.
वेलणकर ओळखता का तुम्ही? दररोज हजारो माणसं भेटतात, कुणाकुणाचं नाव लक्षात ठेवू? अहो वेलणकर म्हणजे ते मधु वेलणकर. ए मधू, मगाशी तुला दार उघडायला सांगितलं तेव्हा तुझा बॅलन्स संपला होता काय? आता टॉक टाइम वाढला वाटतं. मधू गो वहिनी मला वाटतंय ना मी कुठतर गो 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 मधू, किचन मध्ये गो गो. आई गेली ती. हो का? मी मुलीच्या आई बाबांना बोलवून आणते. बोलावं. साहेबांना पाणी दे. तुझं लग्न झालंय का? नाही, पण माझे 18 ब्रेकअप झालेत. काय सांगतोस? कॉंग्रॅच्युलेशन्स. वा वा. विजू विजू, सूर्या भाऊजी, काय चला चला हॉलमध्ये. काय झालं? जोशी आलेत. स्वप्नील जोशी परत आले? स्वप्नील जोशी नाही, शैलावंश म्हणत होते ना, ते जोशी आले. वहिनी, मुलगा कसा आहे? नाही ना, मुलाला नाही आणलं. अरे मला आणलं असतं तर लगेच बघण्याचा कार्यक्रम केला असता ना आपण. हो ना, मी पपुड्याला पाणी द्यायला सांगून इथे आले लगेच तुम्हाला बोलवायला. हा चला 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 चला. आपण चंद्रकांत देशपांडे का? नमस्कार. नमस्कार. अच्छा, म्हणजे पहिले VRS विजेता. हो, मीच तो. अच्छा, नुपूरचे वडील का? नाही नाही, मी तिचा काका. हो असं आहे. अच्छा अच्छा, बरं. तुम्ही मॅरेज स्पेशलिस्ट आहात ना? म्हणजे लग्न कधी होणार ते सांगू शकता ना? माझं सांगा ना. नाही हो, मी ज्योतिष नाहीये, मी जोशी आहे. जोशी जोशी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता हे कोण? मी सूर्यकांत देशपांडे, नुपूरचा बाबा. आणि ही आई. वाटत नाही यांच्याकडे बघून ही तुमची आई असेल म्हणून. नाही, माझी आई नाही, नुपूरची आई, माझी पत्नी. सॉरी सॉरी, माझी थोडीशी किंचितशी चूक झाली. म्हणजे माफ करा, माफ करा. का उभे राहिलात? सीट सीट. माफी मागण्यासाठी का का मला नाही कळलं? आमच्याकडे पाहुण्यांना उभं करायची पद्धत नाहीये जोशी साहेब. मला माहितच नव्हतं. तुला काहीच माहित नाही. शैलावंश म्हणाल्या होत्या तुम्ही आमच्या नुपूरच्या लग्नाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार म्हणून. हो म्हणजे काय, आता मी आलोच आहे तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. मी नुपूरला घेऊन येते. मी चहाला घेऊन येते. नक्तू, कधी स्वतःची स्वतः साडी नेसणार आहेस ग? लग्न झाल्यानंतर काय मी येणार आहे का मदतीला तुला? हो, आता आपण एका स्टोअर मध्ये राहणार ना, मग तू येत जा मला साडी नेसवायला. बरं. ए मम्मी, काही कळलं का ग? म्हणजे ते जोशी काका नवऱ्या मुलाचे वडील आहेत की मॅरेज ब्युरोवाले आहेत? पण शैलावंश बोलले आहेत ना त्यांच्याशी आणि लगेच आलेत ते. म्हणजे त्यांच्या मुलासाठीच ते तुला बघायला आले असणार. पण मग ते एकटे का आले? मला मुलाला बघायचं होतं. अगं, मुलाला वेळ नसेल घाई घाई तिथे यायला. आधी ते तुला पसंत करतील आणि मग मुलाला घेऊन येतील. हा, कसा असेल का मुलगा? कुणाच ठाऊक. जैसा बाप वैसा बेटा. म्हणजे अगं म्हणजे शैलात्या म्हणाली ना की ते जोशी काका असे अगदी गौरवर्ण, तेजपुंज, अशी तीक्ष्ण नजरवालेत. म्हणजे त्यांच्याकडे बघून असे डोळे दिपून जातात. मग ते जसे असतील तसंच त्यांचा मुलगा असेल ना? हो असेल. चल तू पटपट खाली चल. विजूबाईने, आता तू कशाला आलीस इथे? मी हिला घेऊन येतच होते ना खाली. मी काय तिला बोलवायला नाही आलो, साफसफाई करायची म्हणून आलोय. करू का नको नंतर जातो. हिने दादागिरीच भारी करते बाई. बरं साफसफाई कर तू. जोशी काका काय करतायत? बसल्यात की खाली. पण विजूबाईने, त्या जोशींना ना वेलणकरांच्याकडे बघितलंय असं मला वाटतं हो. पण नेमकं कधी हे आठवत नाही. मधू, त्यांना मुलगा आहे का ग? आणि त्याचं नाव काय? वेलणकर आहे ना. जोशी काकांबद्दल विचारते ती. आता मला काय माहित, एक तर आठवत नाही त्यांना कधी बघितलंय आणि विचारते मुलाचं नाव काय. काय तू पण शिबाई, शैला आत्यानं निदान मुलाचं नाव तरी विचारायला हवं होतं ना. म्हणजे उखाणे बनवून ठेवले असते. हे चला, ये खाली बोलवलंय. ते मोजो आहेत ना, मोजो? मोहन जोशी, तुझे होणारे सासरे. ते सॉलिड एकदम, बोला तो बोला असे आहेत. काका आणि पप्पांची सॉलिड जमलंय त्यांचं. अरे चला 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 चल. तू काय चला काढू का? तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असतील ना? आम्हा 26-27 वर्ष झाली. का हो? नाही, चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. अहो, किती वर्ष वाया घालवले तुम्ही.
वाया घालवले असं कसं काय? तुम्ही मला सांगा, लग्न झालेल्या माणसाच्या जबाबदाऱ्या वाढतात, खर्च वाढतो, झालं तर टेन्शन वाढतात. पण हेच लग्न न झालेल्या माणसाला यातलं काही सहन करावं लागत नाही. काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात, काही गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात. पण लग्न न झालेल्या माणसाला काही करायला लागत नाही. पण नशिबात जे लिहिले तेच घडणार ना. अहो नशीब आपण लिहितो. नाही पण लग्न जुळवणं तर वरच्याच्या हातात असतं ना. नाही वरचा जुळवतो, पण गाठी खाली बांधतो ना आपण. बायकोला एखादी गोष्ट आवडते, आपल्याला आवडत नसली तरी ती आवडून घ्यावी लागते, म्हणजे कॉम्प्रोमाइज झालं. आणि समजा बायकोला एखादी गोष्ट आवडली नाही, आपल्याला आवडली तरी सोडून द्यावी लागते, म्हणजे आलं सॅक्रिफाईस. तुम्ही मला सांगा, यात मरण कोणाचं होतं? माझं म्हणजे आपलं. करेक्ट. कसला गाढा अभ्यास आहे हो तुमचा लग्न या विषयावर. तुमच्या मुलाचाही असेल नाही? ये नुपूर ये. अरे ये बेटा, ही माझी मुलगी नुपूर. आणि हे मोहन जोशी. लग्न या विषयावर एवढा गाढा अभ्यास असलेली व्यक्ती अख्ख्या भारतात शोधून सापडणार नाही. नमस्कार करते. अगं असू दे बाळा, बस इथेच बस. बस बस. अतिशय गोड मुलगी आहे, पण तरी सुद्धा एवढे नकार काय यावेत? अहो तेच काही कळत नाहीये ना. खर तर सर्व गुण संपन्न आहे माझी लेक. हो दिसतच आहे. काय ग, तू लग्न करायचं? हो. एक प्रश्न विचारू? अय्या हो चालेल की. मी उखाणा घेऊ का? नाही तर मी तुम्हाला चालून दाखवते. गाणं गाऊन दाखवू? नाही जाऊ दे, तुम्हीच सांगा काय करू. चहा. अय्या काकू तू कशा आलीस? मी येणारच होते चहा घ्यायला. असं दे, त्यात काय झालं एवढं? अरे वा 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 वा. अरे असं वा, आल्याचा चहा. लता वहिनी, वरच्या रूमची सगळी साफसफाई करून झाली बरं का. आता हॉल मधलं छोटं मोठं सामान साफ करायचंय. हा इनफ. गो. हा जातो वहिनी. तुम्ही विचारा ना, काही प्रश्न विचारायचे असतील तर. हो हो. प्रत्येकानं ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असा प्रश्न मी आता हिला विचारणार आहे. थँक्यू. तू लग्न का करावं असं वाटतं? अय्या किती सोपा प्रश्न आहे हा. मला लग्न करायचंय कारण लग्नामध्ये जे जे काही घडतं ना ते सगळं मला खूप आवडतं. म्हणजे लग्नातले विधी मला नट्टफट्ट करायला खूप आवडतं. दागिने घालायला, छान छान साड्या नेसायला, मेहंदी काढायला आवडते. आणि मेहंदी किती रंगली आहे ह्यावरून नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे ओळखायला सुद्धा आवडतं खरंच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नात किती गिफ्ट्स मिळतात. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे लग्नात किती भाव खायला मिळतो. तो भाव खायचाय मला खरंच. आई ग. हे जी तू आता बोललीस ना, हे लग्न न करता सुद्धा मिळू शकतं तुला. अहो पण तिची खूप इच्छा आहे. येस. आणि आमची नुपूर आहे ना गुडगल आहे. म्हणजे ज्या घरात जाईल ना त्या घरात आनंद भरेल. अरे पण तुमच्या घरात भरलेला आनंद तुम्ही का टाळताय? नाही असं नाहीये काही. अरे मग का तुम्ही सगळे हिच्या मागे लागलात? लग्न कर म्हणून. नाही ते नाही, मीच त्यांच्या मागे लागलीये. मलाच लग्न करायचंय खरंच. लग्न केल्यानंतर संसार थाटावा लागतो याची कल्पना आहे तुला? हो तर तोही करायचा ना. मला खूप हौस आहे संसार करायची. म्हणजे घर सजवायची, दाराबाहेर रांगोळी काढायची, झाडं फुलं लावायची खूप हौस आहे खरंच. ते तू या घरातही करू शकतेस मग. अहो पण त्याच्यासाठी कुणाची तरी साथ हवी ना आपल्याला. का तुम्ही सगळेजण आहात की आयुष्यभर तिच्याबरोबर साथ द्यायला? अहो आम्ही शेवटपर्यंत थोडीच असणार आहोत तिच्याबरोबर. का तिचा भाऊ तू नाही साथ देणार आयुष्यभर? हा नकटू, मी आहे ना साथ द्यायला. माय गॉड, माझं पपुड किती प्रेम करतोय बहिणीवर. हा बघा किती काळजी आहे बघा. यश काय बोलतोयस? तुला स्वतःची काळजी घेता येत नाही, तू काय नुपूरची काळजी घेणार? गप्पा बसा. बोला माझ्या पपुड्यालाच बोला. अगं तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही त्याला बोलण्याशिवाय.
घरात परक माणूस बसलाय, त्याच्यासमोर वयात आलेल्या पोराला असं बोलायचं असतं का घालून पाडून? नाही, तुम्हाला कळतंय का? प्रत्येक वेळा का बोलता तुम्ही त्याला? तू इकडे रे. प्रत्येक वेळा का म्हणजे? बोलता? मी बोलतो प्रत्येक वेळेस. आता आपण मला बघतेस ना लग्नानंतर काय होतंय ते. थांबा, कशाला भांडताय? नका ना भांडू, सगळं चांगलं होईल. एक्झॅक्टली. लग्न नाही केलं तर सगळं चांगलं होणार आहे. अहो लग्न ही अत्यावश्यक बाब नाहीये. अहो पण हो असं का म्हणताय तुम्ही? शैलवंश, आम्हाला काही कळत नाहीये काय बोलतायत ते. मी मागे म्हटलं होतं ना, मी आलो की नुपूरच्या लग्नाचा प्रश्न संपेल. तेच करतोय मी. पण मग असं का बोलताय? आमच्या मुलीमध्ये काही दोष आहे का? अजिबात नाही, म्हणून तर सांगतोय मी. काय लग्न करू नका ते? अहो काहीतरी चुकीचा विचार करू नका. अहो इतकी हौशी मुलगी आहे, का गोडवा घालवताय तिचा? एन्थुझियास्टिक आहे, तिची हौस पुरी होऊ द्या. त्यासाठी लग्न करण्याची गरज नाहीये. नाही, पण तिचं लग्न नाही झालं तर टॉवर कसा होणार ना? म्हणजे टॉवर झाल्यावरच ती स्वतःच्या घरात जाणार. हा, टॉवर समोरच्या फ्लॅट समोर अशी रांगोळी घालण्याची हौस पूर्ण करणार, मग गॅलरीमध्ये झाडं लावण्याची हौस पूर्ण करणार. हो की नाही नुपूर बाळा? ते काय जोशी साहेब, आम्हालाही आमच्या मुलीचा सुखी संसार बघायचा आहे ना. अहो संसार आणि सुख हे दोन्ही शब्द स पासून जरी सुरू होत असले, परस्पर त्यांचा काहीही संबंध नाही. संसार कधी सुखी नसतो, आपल्याला तसा भास होतो. जगामध्ये अनेक लोक असे आहेत की जे अविवाहित आहेत, लग्न केलेलं नाही पण आयुष्यात नाव कमावलंय. हो कोण? न्यूटन, ज्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला, अविवाहित. ग्रेट सायंटिस्ट अब्दुल कलाम, ज्यांनी लग्न केलेलं नाही पण नाव मोठं आहे. माझे गुरु रामदास स्वामी, बरोबर. अहो यांनी जर लग्न केली असती तर कदाचित असंही झालं असतं की यांना या पदावर पोहोचले नसते. कदाचित असती. मला एक गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही दोघ जण मी लग्न करून सुखी आहात? प्रामाणिक उत्तर द्या. माझ्याकडे बघून उत्तर द्या. तुम्ही संसारामध्ये पूर्णपणे सुखी आहात? मला वाटतं मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय. काय? तुम्ही लग्न करून सुखी आहात का? हा म्हणजे खरंच सांगायचं तर वेल नाही, खरं तर मला तुमचा प्रश्नच कळला नाहीये. म्हणजे असा प्रश्न असूच कसा शकतो ना? का असू शकत नाही? मला जो प्रश्न पडला तो सरळ सरळ मी तुम्हाला विचारला, त्याचं सरळ सरळ उत्तर तुम्हाला द्या. लग्न करून तुम्ही मंडळी खुश आहात का? सांग सूर्य, सांग. असं दादा, अरे तू मोठा आहेस ना, तुझा मान पहिला. तू सांग ना. कसं असतं जोशी साहेब की लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन. एक जीव, दुसरा सजीव. लग्नानंतर ते एक जीव. हा, आणि एक मिनिट, यात माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. संदर्भासहित स्पष्टीकरण नको. मला एका शब्दात उत्तर हवंय, हो किंवा नाही. हो द्या ना प्रश्नाचं उत्तर. किती वेळ लावताय ना?
बोला ना पटकन. हा बोलतोय. एक मिनिट. हाच प्रश्न या दोघींना विचारतो. तुम्ही लग्न करून खुश आहात का? द्या ना उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे.